श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 17 मार्च म्हणजे सोमवारी आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी। प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते। संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा केली जाते। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। त्यात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं। हे व्रत गणेशाला समर्पित आहे। संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहतं। हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते। हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते। कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणं आवश्यक मानलं जातं। पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी म्हणजे 17 मार्च रोजी संध्याकाळी 7:33 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 18 मार्च रोजी रात्री 10:09 संपेल। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेस गणपतीची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं। त्यामुळे सोमवारी म्हणजे 17 मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे। गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याकरता प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहण्याकरता हे व्रत करते। वास्तुशास्त्रानुसार या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। आणि म्हणूनच भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच आपल्याला सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची। ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे, ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये ओम गणपते नमः लिहायला विसरू नका। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं। ओम गणपते नमः या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची। जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचे। त्यांच्यावर आपल्याला 11 पळी पाण्याने अभिषेक हा करायचा किंवा तुम्ही अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकता। प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गणपते नमः किंवा ओम श्रीविघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करायचा किंवा तुम्ही ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा जप सुद्धा करू शकतात। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा तुम्ही म्हणू शकतात, हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवून घ्यायचा। जर तुम्ही मोदक बनवले असतील तर मोदकाचा नैवेद्य ठेवा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे ते अर्पण करायचं आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे दुर्वा। दुर्वा अर्पण करताना आपल्याला ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला दुर्वा लावायची आणि त्यांच्या हातामध्ये ती दुर्वा जी आहे ती अर्पण करायची। असं केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्रदान करतात। तसेच आपल्याला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचे। त्यानंतर आपल्याला भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रतकथेचे पठण करायचे आहे।
त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्यांना प्रसादाचं वाटप करायचं आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना क्षमा याचना करायची, आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला माफीही मागून घ्यायची आहे। अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। जास्तीत जास्त तुम्ही दुपारी 12 वाजेच्या आत हा उपाय जो आहे तो करू शकता। त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही। या उपाय करता आपल्याला एक मातीची पंतीही लागणार आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची आहे। तसेच या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप काहीही घालू शकता। आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची, त्या प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने स्वास्तिक हे काढून घ्यायचं। त्या स्वास्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ हे ठेवून घ्यायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे तिळ टाकायचे, तुम्ही काळे किंवा पांढरे कोणतेही तिळ टाकू शकता। त्यानंतर आपल्याला एक मनी प्लांटचं पान हे घ्यायचं आहे। आता जे मनी प्लांटचं आपण पान घेणार ते आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायचं, ते छान असावं, कुठेही फाटलेलं किडलेलं नसावं। आता हे पान सुद्धा आपल्याला धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। मनी प्लांटला धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्व आहे। असं मानलं जातं की हे झाड घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समृद्धी वाढवतं। हे झाड लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात। तसेच गणपती बाप्पा हे संकट आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन, समृद्धी आणि सन्मान वाढवतात। म्हणूनच आपला शुक्र मजबूत करण्याकरता तसेच आपल्यावर गणपती बाप्पांची कृपा होण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे। आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आणि त्यावर आपल्याला हे मनी प्लांटचं पान जे आहे ते ठेवायचं आणि त्यावर आपल्याला मूठभर हरभऱ्याची जी डाळ असते म्हणजे चण्याची जी डाळ असते ती ठेवायची आहे। त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे। आता जो प्लेटमध्ये आपण दिवा तयार केलेला आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा। तसेच ज्या प्लेटमध्ये आपण हरभऱ्याची डाळ आणि मनी प्लांटचं पान ठेवले ते सुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं। आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे। आता आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं। जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा तिथे बसवायचं। त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे। एक वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण केल्यानंतर आवर्जून आपल्याला फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं। फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचे त्वरित फळे प्राप्त होत असतं। त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा म्हणजे एक माळ आपल्याला ओम गण गणपतये नमः किंवा ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची, आपल्या घरामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहे, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करून घ्यायची आहे। आता देवघरामध्ये आपण जो दिवा ठेवलेला आहे तसे जी हरभऱ्याची डाळ प्लेटमध्ये ठेवलेली आहे त्या दोन्ही वस्तू आपल्याला उचलायच्या आणि आपल्या घराच्या बाहेर यायचं। मुख्य प्रवेशद्वारामधनं जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो ती जी आपली उजवी साईड असते तिथे हा दिवा तसेच जे आहे आपल्याला जी हरभऱ्याची डाळ ठेवली आपण मनी प्लांटच्या पानमध्ये ती आपल्याला तिकडे ठेवायची आहे। जेव्हा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर तिळ टाकलेला दिवा लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढं पण दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं म्हटलं जातं। तसे जे मनी प्लांटचं पान आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवलं आहे त्यामुळे माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांची आपल्या घरावर विशेष कृपा ही होत असते। आता हा दिवा तसेच जी डाळ आहे ती आपल्याला संपूर्ण दिवसभर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायची आणि संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, ही प्लेट जी आहे ज्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ तसेच गूळ ठेवलेला आहे ती आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आहे गाईजवळ। आता गाय घरी असेल तर आपण घरच्या घरी गाईला ही जी डाळ आहे तसेच मनी प्लांटचं जे पान आहे ते खायला देऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गाईजवळ गेल्यावर तिच्या दोन्ही पायावर पाणी अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे मनी प्लांटचं पान, हरभऱ्याची डाळ आणि गूळ जे आहे ते गाईला खायला द्यायचं, कारण गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा गाईला म्हटलं जातं। म्हणूनच जर अशी हरभऱ्याची डाळ तसेच गूळ आणि मनी प्लांटचं पान आपण गाईला खायला दिलं तर त्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी